स्वयंपाकघरात दरवळतो मसाले भाताचा सुगंध खास, आईच्या हातची आठवण जपणारा एक साधा पण मनाला भिडणारा श्वास. कढईत फिरतो भात, स्वप्नांसारखे रंग मिसळले, जसं आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर अनुभवाने विचार पक्के झाले. हातात आलं 12वीचं हॉल तिकीट, डोळ्यात थोडी भीती, थोडी आस. हेच कागद ठरवणार उद्याची वाटचाल, मेहनतीला मिळणारा विश्वास. मातीच्या पंत्यात रांगेत ठेवताना मनालाही लावली एक ज्योत. अस्वस्थतेतून साकारलेली शिस्त, छोट्या गोष्टीतून मोठा अर्थ शोधत. रेसिपी, परीक्षा आणि साधी सेवा तिन्ही जोडलेली एकाच धाग्याने. आजचं जगणं, उद्याचं स्वप्न आणि घरातली शांतता मनाने. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत काही ना काहीतरी नवीन असं शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो. तर तुमच्या सर्वांसोबत काय शेअर करू, काय शेअर करू? तर त्याच्यासाठी मी नेहमी काही ना काहीतरी असे छान माझ्या डायरीमध्ये कंटेंट्स लिहून ठेवतो, जेणेकरून ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे ती माझी मसाले भाताची रेसिपी. हा आहे ना मसाले भात मी एकटा होतो घरामध्ये तेव्हा बनवला होता. तो तुम्ही कसा बनवला आहे, काय केलं आहे, तर त्याचीच रेसिपी आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो आहे. असं नाही की मी एकटा असताना तुम्ही बनवा, तुम्ही सर्वांसाठी जरी हा अशा प्रकारे मसाले भात बनवलात ना, तरी एक नंबर होतो. तर चला तुमच्या सर्वांसोबत त्याची रेसिपी शेअर करते की कशी काय. तर आता इथे मी एकटाच जराचा बनवत होतो, म्हणजे माझा एकट्यालाच हवा होता भात, कारण मी घरीसुद्धा एकटाच होतो त्या दिवशी. तर म्हटलं मग माझ्या एकट्यापुरती काय बनवू, तर मग अशा प्रकारे छान भातच करू म्हटलं. आणि तुमच्या सर्वांसोबत सुद्धा ती रेसिपी मला शेअर करता येईल, कारण खूप जणं ना काय काय रेसिपीज हव्या असतात नवीन-नवीन. तर ढोकळ्याची सुद्धा लवकरच रेसिपी मी शेअर करणार आहे. मला Instaला पण डी-एम्स येत आहेत, WhatsAppला पण सॉरी YouTubeला सुद्धा मला डी-एम्स येतात, कमेंट्स येतात. तर मी लवकरात लवकर प्रयत्न करीन तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्याचा. तर मगाचपासून तर तुम्ही बघितलंत, तर आता मी तुम्हाला रेसिपी सांगतो. आता मी एकट्यासाठी बनवतो म्हणून थोडी क्वांटिटी घेतली. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जसं हवं आहे तशानुसार तुम्ही घेऊ शकता. तर एका भांड्यामध्ये पात्र घेतलं आहे एक, त्यामध्ये मी तेल घातलं आहे. तेलात तुम्ही जिरं घालायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही आलं लसूणची पेस्ट त्यात घालायची आहे, कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचा आहे. त्याच्यानंतर मला ह्यात काजू आवडतात, सो म्हणून मी त्यामध्ये काजू घातलेत. खूप छान लागतात काजू. आणि त्याच्यानंतर हे जे हिरवे मटर असतात, तर ते मी मटार त्यामध्ये घातलेत आणि त्यांना छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आलं लसूणची टेस्ट असते ना, ती कच्ची लागू नये म्हणून त्याला जास्त वेळ थोडंसं भाजायचं. आणि त्याच्यानंतर त्यात मी हिरवे वाटाणे घातले. हिरवे वाटाणे घातल्याच्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि तुम्ही बघितलंच असेल की त्यामध्ये मी कसे काय-काय इन्ग्रीडियंट्स त्यामध्ये ॲड केलेले आहेत. सध्या ज्या काही मी तुमच्या सर्वांसोबत छान-छान अशा कविता शेअर करतो, त्या कशा वाटतायत तुम्हाला? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओच्या रिलेटेडच त्या कविता असतात. ओके. तर मी त्याच तशा तुमच्या सर्वांसोबत शेअर करतोय. त्याच्यानंतर ह्यामध्ये घालायची अशी सुंदर कोथिंबीर. कोथिंबीर जर तुम्ही फोडणीत थोडीशी घातलात ना, त्याची टेस्ट आणखीन सुंदर आणि मस्त लागते. त्याला आता मी छान परतून घेतोय आणि परतून घेतल्याच्यानंतर ना आपल्याला काय करायचं, झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवूनच त्या मटारला आणि टोमॅटोला छान मस्त थोडं हाफ कुक करायचं आहे. पूर्ण पण कुक करायचं नाही. त्याच्यानंतर ह्यामध्ये मसाले घालायचे, तो म्हणजे मी गरम मसाला, धने जिरा पूड, हळद, मीठ आणि आपलं घरगुती तिखट असतं ते घातलं आहे. आणि ते एवढं सगळं घालायचं. तर तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तो तुम्ही ॲड करू शकता, किंवा मग तुम्ही ह्यामध्ये आपला बिर्याणी मसाला असतो, शाही बिर्याणी मसाला, तो जरी तुम्ही ॲड केलात तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर ह्यामध्ये पाणी कसं घ्यायचं, आता मी माझ्यासाठी ना 1 वाटीचा भात घेतला होता. आता ती 1 वाटी जर पाणी घेतलं असेल, तर तुम्हाला 1.5 वाटी, सॉरी 1 वाटी जर तुम्ही तांदूळ घेतले असतील ना, तर तुम्हाला 1.5 वाटी तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. ओके. हे प्रमाण अचूक आहे. ग्लासने जरी तुम्ही घेत असाल ना, तरी 1 ग्लास जर तांदूळ घेतले, तर तुम्हाला 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे. आणि त्यात जर तुम्ही अशा प्रकारे मटार वगैरे घालत असू, तर मग टोटल म्हणजे एका ग्लासला तुम्ही 2 ग्लास पाणी घ्या आणि एका वाटीला तुम्ही 2 वाटी पाणी घ्या. नाहीतर काय होतं, टोपात काही-काही वेळेस आता वेगवेगळे प्रमाणसुद्धा होऊन जातात. काही वेळेस जास्त शिजतं किंवा काही-काही वेळेस काही प्रॉब्लेम्स होतात. तर म्हणून तुम्हाला आता जर आपण भात टोपात शिजवतो, तेव्हा तो कमी-कमी जर त्याचं पाणी होत गेलं आणि जर भाज्या किंवा भात त्यात शिजत नसेल, तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करा. टोपात जेव्हा आपण भात करतो, त्याचं अचूक प्रमाण किंवा अचूक असं पाण्याचं परफेक्ट प्रमाण पडत नाही. तर ओके.
त्याच्यानंतर त्यावर तुम्ही छान तूप सोडा आणि झाकण ठेवून तुम्हाला हळू भाताला शिजवायचं आहे. जर तुम्हाला पाणी जर पूर्ण आटत गेलं, तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण भात खालती करपू शकतो. तर तसं होऊ नये मग म्हणून तुम्ही बघायचं भात शिजलाय की नाही शिजलाय आणि त्याच्यानुसार मग तुम्ही त्यात पाणी घाला आणि त्याला झाकून मस्त ठेवा, जेणेकरून आपला भात मस्त रेडी होतो. तर इथे मी छान टोपामध्ये भात केला होता आणि खूप सुंदर झाला होता. मस्त कांदा घेतलाय खायला, लिंबू, त्याच्यानंतर छान असे मस्त पापड आणि त्याच्यासोबत वरनं आहे ना मस्त असं तूपसुद्धा नक्की घाला. आणखीन मस्त लागतो. मी त्यासोबत कांदासुद्धा घेतलाय कारण तो मला खूप, खूप, खूप आवडतो. त्याच्यानंतर बरेच जणांनी दुसरे प्रश्न विचारले होते, की आता हे जे सुगड आहेत, जर आपण हळदी-कुंकवाला कोणाला दिले नाहीत, तर मग त्यांचं काय करायचं? तर मी काय करतो ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. तर हे जे माझे 5 सुगड होते, जे मी पूजले होते, तर तेही 5ही सुगड मी स्वच्छ घासून घेतलेत. अगदी आपण जशी भांडी घासतो ना, त्याप्रकारे त्यांना मी स्वच्छ घासून घेतलंय आणि त्यामध्ये तो गोडवा राहतो. तर मुंग्या वगैरे येण्याचे जास्त चान्सेस त्यामध्ये राहतात. तर म्हणून मग मी तसं होऊ नये मग म्हणून त्यांना स्वच्छ असं घासून घेतलंय आणि त्यांना ते इथे वाळवत ठेवलं होतं. पण ते पटकन वाळतात. त्यांना वाळायला वेळ लागतच नाही. ते पण पूर्ण झटपट हो, पूर्ण वाळून जातात. तर आपली झाडंसुद्धा खूप सुंदर आणि मस्त अशी झाली आहेत. पण आता ह्यांना मी अशा प्रकारे पुढे कसं ठेवणार आहे ते पण मी शेअर करतो. तर माझ्याकडे ना मी तुम्हाला सिरियसली एक गोष्ट सांगतो. मागच्या वर्षी म्हणजे 2025ची जी दिवाळी आपली झाली, मी तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओसुद्धा त्याचे शेअर केले. पण त्या त्या मागच्या वर्षीच्या दिवाळीला अक्षरशः माझ्याकडे एवढ्या पणत्या गोळ्या झाल्या. गोळ्या झाल्या म्हणजे त्या मी स्वतः विकत घेतल्या तेवढ्या. कुठून ज्या आवडायच्या किंवा जसं काय आवडत गेलं तशा मी घ्यायचो आणि माझं घेणं पण असं झालं की ते डझन 12-12 पीस असं त्यात घेण्यात गेलं. तर आणि त्याच्यात आहे ना ह्या नवीन पणत्या मी बैलपोळ्याच्या दिवशी घेतल्या होत्या. असं म्हणतात की बैलपोळ्याला नवीन मातीची दिव्यांची पूजा केली जाते किंवा नवीन दिवे पूजले जातात. तर म्हणून मग मी ते घेतलं. त्याच्यानंतर आज म्हणजे मी विचार केला की जे सर्व मातीचा जो माझा सेक्शन आहे म्हणजे पणत्यांचा वगैरे, तर तो ना मी एका ठिकाणीच असं ठेवतो. मग त्याच्यासोबतच हे सुघटसुद्धा ठेवतो कारण ते सुद्धा मातीचेच आहेत. तर मग प्रॉब्लेम असा माझा त्यामध्ये झाला, की तो म्हणजे मी माझ्याकडे एवढ्या पणत्या आहेत, माझ्याकडे 3-4 डझनच्या पुढे असतील. अजून पण मी ठेवल्यात. हा एकच बॉक्स आहे. त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे पणत्या असतील. तर मी पुढच्या वर्षी पण नवीन घेणार आहे. पण ह्या ज्या पणत्या आहेत ना, त्या मी दान करणार आहे. म्हणजे देऊन टाकणार आहे. जे काही गोरगरीब कुठे असतात, त्यांचीसुद्धा तेवढी दिवाळी होऊन जाईल. पुढच्या वर्षी माझ्या डोक्यामध्ये असा प्लॅन आहे, की मी काही घरांना मोजके जी अशी घरं असतात, ज्यांना खरंच त्यांची अशी सुद्धा परिस्थिती नसते, की दिवाळीला ते लोकं दिवे लावतील, अशी सुद्धा त्यांची जर परिस्थिती नसेल ना, तर माझ्या डोक्यात पुढच्या वर्षी असा विचार आहे, की अ, हे जेवढे सर्व दिवे आहेत ना, त्यातले काही दिवे किंवा सगळे दिवे त्यांना देऊन आणि वेगवेगळ्या घराला देऊन मी त्यांना तेल आणि वाती ह्या पण गोष्टी देणार आहे. तर असा माझ्या डोक्यात विचार आतापासूनच सुरू आहे पुढच्या दिवाळीचा, म्हणजे आपल्या 26च्या दिवाळीचा. बघू जर तो प्लॅन सक्सेस झाला, तर आपण नक्कीच ते करू. कारण त्यांचीसुद्धा दिवाळी आहे आणि त्यांची खरंच जर परिस्थिती नसेल अ, अ, म्हणजे दिवाळीला दिवे लावण्याइतकी, पण काय आहे मग आपण दिलं तर त्यात काय प्रॉब्लेम आहे? तर बघू काहीतरी करू आपण त्याच्यावरती. हा विचार तर आलाय डोक्यात, तर तो करण्याचा प्रयत्न किंवा ते साक्षात उतरवण्याचा प्रयत्न पण नक्की करेन. बघूया कसं काय होतंय. स्वामींकडे हीच मागणं आहे, की ज्यांची आज काहीच परिस्थिती नसेल ना साधी दिवे लावण्याची इतकी, त्यांना पण स्वामी चांगल्या प्रकारे दिवे लावण्याइतकी तरी चांगली क्षमता द्या आणि काहीही त्यांना जे काही त्यांची फायनान्शियली अडचणी असतील ते प्रत्येक दूर करा. कमीत कमी प्रत्येकाला ह्या जगामध्ये म्हणजे ह्या विश्वामध्ये तरी कमीत कमी प्रत्येकाला अन्न, वस्त्र आणि निवारा हे मिळायलाच हवं, असं मला वाटतं आणि मी स्वामींना नेहमी सांगेन, की ह्या जगात जेवढे कोणीही व्यक्ती आहेत ना, मनुष्य आहे, त्या प्रत्येकाला नेहमी अन्न, वस्त्र आणि निवारा हे मिळू दे. 2 वेळेचं पोटभर अन्न त्या व्यक्तीला मिळू दे. हेच मी स्वामींना सांगेन. त्याच्यानंतर आहे ना, काय-काय माझे आता हे बघा हे एकात काय प्रॉब्लेम झाला, त्या बॉक्समध्ये सुगड ठेवले ना, तर वरच्या पणत्या पण माझ्या राहायला नाही लागल्या, त्या पडायला लागल्या. तर मग काय केलं, लायटिंगचा एक बॉक्स होता. त्याच्यात मी ना माझी मोठी जी लायटिंग आहे ती काढली आणि त्याला एका दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवली. माझ्याकडे असे वेगवेगळे जे पार्सल्स येतात त्याचे बॉक्स असतात, तर ते मी नेहमी जपून ठेवतो. मग ते अशा गोष्टींना वगैरे जास्त उपयोगी पडतात. तर म्हणून आता मी ते एका साईडला सुघड एका साईडला नीटनेटके ठेवले. आता पणत्या जशा माझ्या पहिल्या होत्या तशा त्या नीटनेटक्या राहिल्या
आणि सर्व गोष्टी मॅनेज झाल्या. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं माझी लाइटिंग ती 50 मीटर्स आहे, तर ती सुद्धा नीटनेटकी राहिली. म्हणजे बघायला गेलं तर ऑलमोस्ट सर्व सामान माझं नीटनेटकं राहिलेलं आहे. त्याच्यानंतर हे मी दिवाळीलाच लक्ष्मीपूजनाच्या वेळेला हे कवड्यांचे दिवे घेतले होते, तर ते माझे सुद्धा नीटनेटके राहिलेले आहेत. श्री स्वामी समर्थ, की जसं की आता तुम्ही बघितलं तुमच्या सर्वांसोबत जशा जमेल तशा गोष्टी तुमच्या सर्वांसोबत छान शेअर करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि सध्या कंटिन्युअसली दररोजचे व्हिडिओज आहेत. तर त्याच्यामध्ये फक्त संडेला आपला व्हिडिओ येत नाहीये. तर गेले 3-4 आठवडे माझ्यामध्ये पूर्ण कंटिन्युअसली व्हिडिओज येत आहेत. अगदीही ब्रेक नाही आहे आपल्या व्हिडिओजमध्ये. तर आज मी तुमच्या सर्वांसोबत एक एज्युकेशन बद्दलची गोष्ट मी शेअर करणार आहे, की ते म्हणजे फायनली माझं एक गोष्ट आलेली आहे, ज्याची मी खूप अशी वाट बघत होतो आणि माझा प्रश्न असा होता, की ती गोष्ट माझ्याकडे कधी येते, कधी येते, कधी येते? असं माझ्या मनामध्ये प्रश्न चालू होता. पण ती गोष्ट असा प्रॉब्लेम झाला, की ती थोडीशी डिले झाली. येणार होती जानेवारीच्या 2-3 ह्यालाच येणार होती. तर 2-3 ह्यालाच ती येणार होती. पण प्रॉब्लेम असा झाला की ती थोडीशी डिले झाली आणि ती पुढे गेली. तर त्यामध्ये काय आहे ती गोष्ट, की ते म्हणजे फायनली माझं 12वीचं हॉल तिकीट आलेलं आहे. तर आता बॅक आहे. मी तुम्हाला फ्रंट पण दाखवलं असतं. ओके, बघा तुम्ही आता फ्रंट पण हे मी दाखवणार नाहीये, कारण हे मी ब्लर करणार आहे. कारण शेवटी प्रायव्हसी आहे. तर मग हे आता तुम्हाला ब्लर दिसत असेल, पण हे मी ब्लरच ठेवणार आहे. कारण सीट नंबर आहे, नाव आहे आणि बाकीच्या सर्व गोष्टी ह्याच्यावरती दिसतात. तर मी असं शूटमध्ये ते तुम्हाला दिसणारच आहे, पण ते मी ब्लर ठेवलंय. पण जेव्हा जसं आपण 10th व्हिडिओ केला होता, तसं आपण 12वीचा सुद्धा नक्की व्हिडिओ करू आणि तो तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन. पण अशा प्रकारचं हे हॉल तिकीट माझं आलंय आणि त्याला नाही असं छान प्लास्टिकच्या कॅरी बॅग म्हणा, कॅरी बॅग आहे सॉरी, कॅरी बॅग नाहीये, हे अशा प्रकारचं आहे ना नॉर्मल आपले कागदपत्र ठेवण्यासाठी वगैरे ना हे असे प्लास्टिक बाहेर अवेलेबल असतात. तर ते मी घेतले आणि त्यामध्ये मी माझं हॉल तिकीट ठेवले. का आता जे 23 पासून माझ्यामध्ये माझे जे बोर्ड्स ओरल एक्झाम स्टार्ट होणार आहेत ना, तर त्याला पण मला हे हॉल तिकीट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मग अजून जे मेन बोर्ड एक्झाम्स आहेत त्याला पण माझं हे हॉल तिकीट खूप इम्पॉर्टंट आहे. जर हे नसेल तर मी एक्झाम पण कोणतीही देऊ शकत नाही. ना मी माझी बोर्ड एक्झाम देऊ शकत, ना मी माझे ओरल्स एक्झाम देऊ शकत बोर्ड्सच्या. ओके. सो माझ्यासाठी हे आता सध्या माझी ही खूप मोठी चावी झाली आहे. आणि आणखीन एक गोष्ट मला त्यामध्ये तुमच्या सर्वांसोबत शेअर करायची होती, की ते म्हणजे ह्याच्यावरती जे सेंटर आहे, तर ते सेंटर दुसरं आहे. ओके. ते मी सेंटर तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार नाही. माझं 10वीचं जे 10वीचे बोर्ड्स होते ना, तर तेव्हा मला माझीच शाळा लागली होती. मला माझीच शाळा होती सेंटर म्हणून. तेव्हा मला खूप आनंद झाला होता, की यार असं मला माझीच शाळा मला आहे. म्हणजे मला काय त्या गोष्टीचा प्रॉब्लेम नसता होणार, की तिकडे जा, ती प्लेस शोधा, मग तिथे सीट नंबर शोधा. आपल्या शाळेचा आपल्याला चप्पा-चप्पा माहिती असतो. तसंच मला माझ्या कॉलेजचा चप्पा-चप्पा माहिती पडलाय. तर त्याच्यामुळे मला अशी माझ्या मनात अपेक्षा होती, की सेंटर म्हणून मला 12वीच्या एक्झामला माझंच कॉलेज लागलं पाहिजे. म्हणजे रामनिवास रुईया हेच माझं कॉलेज मला लागलं पाहिजे. माटुंग्याला आहे ते कॉलेज. पण कदाचित ते स्वामींना माहिती नसेल. मी स्वामींना खूप आधीपासून ही गोष्ट सांगतोय, "स्वामी प्लीज माझंच कॉलेज म्हणून मला सेंटर म्हणून द्या. प्लीज, 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 प्लीज." मी स्वामींना खूप सांगितलं. अगदी रिक्वेस्ट अशी केली होती आर्ततेने. पण कदाचित ते नशिबात माझ्या नसेल किंवा ती गोष्ट माझ्यासाठी योग्य नसेल. म्हणून स्वामींनी ते सेंटर मला दिलं नाही किंवा देवींनी मला सेंटर तसं दिलं नाही. पण असू दे, वेगळं सेंटर लागलंय. कॉलेजच्या जवळपासच आहे. एवढं पण काही घाबरत नाही. शेवटी काय ना काही जसं आपल्यासारख्या मनात जसं आपल्या मनात आहे तसं गोष्टी घडतील असं सुद्धा नाही. सेंटर दुसरं लागलंय, पण असू दे, होऊन जाईल आपलं त्या सर्व गोष्टी. तर असा होता आजचा आपला सिंपल व्हिडिओ. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सणाचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.